नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आत्ता पाहू शकता मित्रांनो खूप चांगला पाऊस पडून राहिलेला आहे। तर हे जे पावसाचं पाणी आहे मित्रांनो आपल्याला आपल्या झाडांमध्ये कसं वापरायचं आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग कशी करायची आहे झाडासाठी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। सगळ्यात पहिला पॉईंट मित्रांनो, हे जे पावसाचं पाणी असते खूप चांगलं असते झाडासाठी। याच्यात खूप जास्त नायट्रोजन असते जे झाडाच्या वाढीसाठी खूप इम्पॉर्टंट असते। आणि मित्रांनो झाडाचे जे पानं होतात पावसाच्या पाण्याने खूप जास्त हिरवेगार होतात आणि जसंच पावसाचं पाणी मित्रांनो झाडाला मिळते तर जे पण उन्हाळ्यामुळे मित्रांनो झाडावर खूप जास्त स्ट्रेस आला होता तो कमी होते। अजून जे झाडाची वाढ आहे मित्रांनो ती खूप चांगली होते। तर पावसाचं पाणी मित्रांनो आपल्या सगळ्या झाडांसाठी खूप इम्पॉर्टंट असते। पण मित्रांनो याच्यात जसं पाहू शकता माझ्याकडे हे ओपन गार्डन आहे। तर ज्यांच्याकडे पण मित्रांनो असं बाग असते म्हणजे ओपन गार्डन्स किंवा मित्रांनो जे गच्चीवर झाडं लावतात म्हणजे टेरेस गार्डनिंग करतात तर तिकडे तर मित्रांनो जे डायरेक्ट पाऊस आहे ते त्यांच्या झाडावर पडते। अजून सगळे जे झाडांच्या कुंड्यांमध्ये वगैरे किंवा असं जमिनीत झाडं लावले तिकडे हे पाणी चांगल्याने पोचून जाते मित्रांनो। आणि हे जे सगळे ओपन गार्डन्स आणि आपलं टेरेस गार्डन्स असते तिकडे हे पाणी चाललं जात असते। पण मित्रांनो जे पण लोक बाल्कनीमध्ये झाडं लावतात किंवा मित्रांनो इंडोर गार्डनिंग करतात म्हणजे घराच्या आतमध्ये जे पण झाडं लावतात तर त्यांचे जे झाडं असतात मित्रांनो त्यांना हे पावसाचं पाणी मिळणं पॉसिबल नसते। खूप सारे लोक मित्रांनो झाडं शिफ्ट पण करू शकतात म्हणजे जे घरातले आपले इंडोर प्लांट्स आहे ते काही दिवस मित्रांनो आपण आणून पावसाळ्यामध्ये पण ठेवू शकता चांगलं म्हणजे त्यांना पाऊस मिळेल आणि झाडाची वाढ खूप चांगली होणार। एखाद दोन दिवसासाठी बाहेर आणून ठेवू शकता पण हे मित्रांनो करणं असं पॉसिबल नाही आहे। जे पण लोकांनी खूप जास्त झाडं लावून ठेवली असतील बाल्कनीमध्ये किंवा मित्रांनो इंडोरमध्ये खूप जास्त झाडं लावून ठेवली असतील त्यांच्यासाठी पॉसिबल नाही आहे की ते शिफ्ट करून आणून ठेवू शकता किंवा मित्रांनो खूप लोकांकडे जागा पण नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही एक इम्पॉर्टंट पॉईंट काय करू शकता मित्रांनो, रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकता। म्हणजे जसं समोर तुम्ही पाहू शकता मी हे इकडे एक बादली ठेवलेली आहे आणि एक टब ठेवला आहे। तर मी याच्यात काय करत आहे मित्रांनो, हे जे पावसाचं पाणी आता पाहू शकता हे पडून राहिलेलं आहे तर हे मित्रांनो आता या दोन्ही कंटेनर्समध्ये जमा होऊन जाईल आणि हे जे आहे तुम्ही बघू शकता हे रेन वॉटर हार्वेस्टिंग होऊन राहिलं आहे। तर जे पण मी मित्रांनो माझं जसं इंडोर गार्डन पण खूप वेळा मी व्हिडिओजमध्ये दाखवलं आहे तर जे मित्रांनो मी आपल्या घराच्या आतमध्ये झाडं लावून ठेवलं आहे त्या सगळ्या घराच्या आतमध्ये लावलेल्या झाडांना हे मी पाणी देऊन देईल जेणे की मित्रांनो जसं या झाडांनाही खूप चांगलं जे पावसाचं पाणी मिळत राहते तर ते पण माझे जे इंडोर झाडं आहे त्यांना पण मिळणार। आणि जे पण मित्रांनो बाल्कनीमध्ये झाडं लावतात तर त्यांना काय करायचं आहे, कोणता पण एक तुमचं असं बाल्कनीमध्ये एक असं कोणता पण पार्ट असेल जिकडनं मित्रांनो जे पावसाचं पाणी आहे तुम्ही कलेक्ट करू शकता। तर मित्रांनो तिकडे तुम्हाला नक्की एक बादली तर ठेवूनच द्यायची आहे, अशी लहानशी बादली ठेवू शकता मित्रांनो जेणे की ते तुमच्या जे बाल्कनीमध्ये जे पावसाचं पाणी पडत असेल ते त्या मित्रांनो बादलीमध्ये कलेक्ट करून घ्याल। आणि जे पण तुमच्या जे बाल्कनीमध्ये तुम्ही झाडं लावून ठेवल्या तुम्ही सगळ्या जे बाल्कनीच्या झाडांना ते पाणी टाकू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या झाडासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग कशी करायला पाहिजे आणि पावसाचं पाणी खूप इम्पॉर्टंट असते मित्रांनो तर झाडामध्ये नक्की वापराल। याच्यात नायट्रोजन आणि बाकी न्यूट्रिशन खूप असते मित्रांनो जेणे की झाडाला खूप सारे न्यूट्रिशन मिळतात आणि ऑक्सिजन पण खूप असते जेणे की झाडाची वाढ खूप चांगली होते, झाड हिरवेगार होतात। तर मित्रांनो पावसाचं पाणी झाडांमध्ये नक्की वापराल। कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो आता इथे स्क्रीनवर तुम्हाला खताची प्लेलिस्ट येत असेल त्या खताच्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पाहाल। खूप चांगले ऑर्गॅनिक खतं त्या प्लेलिस्टमध्ये सांगितल्या, क्लिक करून नक्की पाहाल। व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे। त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तुम्ही मला विचारू शकता। धन्यवाद।